सन 1742 साली एक मराठा सरदार आपल्या स्वप्नासाठी काशीच्या दिशेने निघाला. त्याचं स्वप्न होतं भगवान विश्वनाथाचं मंदिर पुन्हा उभं करणं. या मराठा सरदाराचं नाव होतं मल्हारराव होळकर. खरं तर ही गोष्ट इतिहासात फार कमी लोकांना माहीत आहे. काशीचं मूळ मंदिर 1669मध्ये औरंगजेबाने पाडलं होतं आणि त्या जागेवरच ज्ञानव्यापी मशीद बांधली गेली. हे मंदिर फक्त तोडणं नव्हतं तर श्रद्धेवर आघात होता. हिंदू मनात या घटनेमुळे दुःखाचं वारं सतत वाहत होतं. काशीला तिचं हरवलेलं गौरवस्थान परत मिळवून देणं हे ध्येय घेऊन सन 1742मध्ये मल्हाररावांनी 20,000 मराठा सैनिकांसह काशीला कूच केली. त्यावेळी अनेक गंभीर अडथळे आले. अवधच्या नवाबाने या प्रयत्नात हस्तक्षेप केला. स्थानिक मुस्लिम समाजाने मंदिर बांधणीला तीव्र विरोध केला. तसेच काही हिंदूंनाही भीती वाटली की मुघल नंतर याचा बदला नक्की घेतील आणि संभाव्य युद्धामुळे निष्पाप जीवांचा बळी जाऊ शकला असता. यामुळे मल्हाररावांनी धैर्याने आणि दूरदृष्टीने तलवार मागे घेतली व हा प्रयत्न अयशस्वी ठरला. जर त्या काळी स्थानिक हिंदूंनी थोडं जरी धैर्य दाखवलं असतं तर आज ज्ञानव्यापीच्या जागेवरच काशी विश्वनाथाचं तेजस मंदिर असतं. पण कधीकधी भीतीचं सावट श्रद्धेच्या पावलांना थांबवतं. त्यामुळे मल्हाररावांचं स्वप्न जरी त्यावेळी थांबलं असलं तरी ते मावळलं नक्कीच नव्हतं. नंतर सन 1780मध्ये राणी अहिल्याबाई होळकरांनी काशी विश्वनाथाचं मंदिर पुन्हा उभं केलं. ज्ञानव्यापीच्या शेजारी आज जे तुम्ही मंदिर पाहता तेच ते मंदिर. ही केवळ दगडविटांची रचना नसून तो एक श्रद्धेचा पुनर्जन्म आहे. त्या प्रत्येक विटेत मल्हाररावांच्या अपूर्व स्वप्नांचा श्वास आहे. आशा करते की आजची माहिती तुम्हाला नक्की आवडली असेल. असाच अपरिचित इतिहास जाणून घेण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.